तुम्हाला पण कोबीची भाजी आवडत नाही? मग ही झटपट आणि कुरकुरीत होणारी कोबीची वडी नक्की ट्राय करा. चहासोबत खायला एकदम परफेक्ट. बघा, ऐकलत ना आवाज? 2 वड्या ताटात ठेवल्या तर जेवणाची लज्जत वाढते. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही कुरकुरीत वडी एकदा बनवली की 10 मिनिटात फस्त होते. तर चला मग आज बनवूयात ही कुरकुरीत कोबीची वडी. त्यासाठी मी इथे एकदम ताजा कोबी घेतलेला आहे. बघा किती छान आहे. सुरुवातीला आपण कोबीची साईडची पानं सगळी काढून टाकायची. हा कोबी मी धुवून घेतलेला आहे. कधी कधी कोबी किडका असतो म्हणून चेक केला. नंतर त्याचा देठ कापून घेतला. आता हा कोबी अर्धा कापून घेते. तर आता हा असा कोबी कापून घेतल्यानंतर अर्ध्याच कोबीचा मी इथे वापर करणार आहे. अर्धा कोबी तसं शिल्लक ठेवणार आहे. आता इथे खिसणी घेतली आहे. खिसणीची मोठी साईड मी वापरणार आहे. खिसणीच्या मोठ्या होलमधून मी हा कोबी खिसून घेते आणि बघा व्यवस्थित चांगला बारीक खिसला जातो आणि सगळा व्यवस्थित असा मी हा कोबी अर्धा खिसून घेतलेला आहे. इथे तुम्हाला जर कोबी खिसायचा नसेल तर मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. पहा इथे किती कोबी छान असा खिसून झालेला आहे. याच्यामध्ये थोडीशी मोठे तुकडे आहेत ते आपण चाकूने कापून घेऊ शकतो. आता ही वडी खमंग आणि अचूक प्रमाणात होण्यासाठी हा जो खिस आहे तो मी एका कपाने मोजून घेते. तुमच्याकडे असा मेजरमेंटचा कप नसेल तर वाटीनेही मोजून घेऊ शकता. बघा 1 कप भरलेला आहे. जास्त दाबून भरला नाही, व्यवस्थित नॉर्मलच भरलेला आहे. आणि हा तिसरा कप आहे, म्हणजे 3 कप आपला हा कोबीचा खिस झालेला आहे. आता ही वडी खमंग तसंच रुचकर होण्यासाठी मी थोडंसं वाटण घालते. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा साबुत धने, अर्धा चमचे जिरे आणि पाव चमचा ओवा घालून पाणी न घालता ओबडधोबड मिक्सरला फिरवून घेतलं. आता हे जो आपण कोबीचा खिस केलेला आहे त्याच्यामध्ये मी 1.5 कप ज्या कपाने आपण कोबी मोजून घेतला त्याच कपाने मी इथे बेसन पीठ घालते. 3 चमचे तांदळाचं पीठ घातलं की त्यामुळे ही वडी कुरकुरीत बनते. आणि आता जे वाटण आपण फिरवलं मिक्सरला तेही घालून घेतलं. 1 चमचा छोटा लाल मिरची पावडर घातली, अर्धा चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलं. आणि आता सगळं व्यवस्थित हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कोबीला थोडा उग्रवास असतो, तो येऊ नये म्हणून मी इथं पाऊण कप बारीक कोथिंबीर अशी चिरून घातली आणि सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि बघा सगळं एकजीव करायचं. आणि इथं जर तुमचं पीठ पातळ वाटत असेल, आता इथं मला थोडंसं पातळ वाटत आहे कारण कोबीला स्वतःचंच पाणी सुटतं. तर जसं जसं आपण मिक्स करू तसं पाणी सुटलं जातं. तर आता इथं बघा मी पाव कप बेसन पीठ अजून घालून घेतलं, परत मिक्स करते आहे आणि अजून अर्धा कप बेसन पीठ घातलेलं आहे. इथे हे पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे जर तुम्हाला बेसन पीठ जास्त घालायचं नसेल तर ज्वारीचं पीठही तुम्ही अर्धा कप घालू शकता. तर इथे बघा शेवटी मी 1 चमचा अजून तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे वडी तर कुरकुरीत होतेच, तसेच हे जे वडीचं मिश्रण आहे ते कोरडं व्हायला पण मदत होते. आता बघा थोडंसं 1 चमचा तेल लावून घेते आणि व्यवस्थित आपल्या आता हे आपण रोल करू शकतो किंवा जसा हवा आहे तसा आकार आपण करून वडी बनवू शकतो. तुम्ही पाहिलं असेल की पाणी न घालता आपलं हे वडीचं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. माझ्याकडे असं स्टीमर आहे. तुमच्याकडे स्टीमर नसेल तरी खाली पातेल्यात पाणी ठेवून वरती चाळणीमध्ये या वड्या तुम्ही वाफवून घेऊ शकता. माझं स्टीमर हे ॲल्युमिनियमचं आहे, त्यामुळे मी इथं केळीची पानं लावली आहेत. त्या केळीच्या पानांना सुद्धा 1 चमचा तेल लावलं आणि आता ही वडी मी रोल न करता या असं थापून घेणार आहे आणि व्यवस्थित हाताने थापून घ्यायचं. जास्त पातळी नाही आणि जास्त जाडी थापून घ्यायची नाही, व्यवस्थित मध्यम थापून घेतली. आणि आता 1 चमचा पांढरे तीळ त्याच्यावर वरती पसरून घ्यायचे आहेत. आता हे तीळ थोडेसे दाबून घ्यायचे आहेत, आपल्या हाताला परत चिकटतील, त्यामुळे मी इथं केळीच्या पानानेच हे थोडंसं असं खाली प्रेस करत आहे, म्हणजे त्याला चिकटले जातील व्यवस्थित. पांढरे तीळ हे पौष्टिक असतात आणि असं बघा हे वडीच्या मिश्रणावर लावल्यानंतर किती छान दिसत आहे हे वडीचं मिश्रण. आणि आता बघा इकडे पाणीसुद्धा उकळत आहे आणि त्या उकळलेल्या पाण्यावर आता ही 2 भांडी मी अशीच ठेवून देते आणि झाकण ठेवून द्यायचं आणि 20 ते 25 मिनिटासाठी चांगलं हे वडीचं मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता बघा 25 मिनिट झालेले आहेत.
पहा इथे चाकूने मी चेक करते, अजिबात चाकूला हे मिश्रण लागलेलं नाही, म्हणजे हे व्यवस्थित चांगलं वाफलेलं आहे. मिश्रणाचा कलर पण बदलला आहे आणि मिश्रण चांगलं असं कडक झालेलं आहे. गॅस बंद केला आणि आता खाली काढून घेतलेला आहे. व्यवस्थित आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण. आणि आता पहा हे छान थंड झालेलं आहे. आता मी हे याचं असं व्यवस्थित छान असं कापून घेते वड्या, अशा लाईनी करून घेते. आता इथं तुम्ही स्क्वेअरमध्ये सुद्धा ही वडी कट करू शकता. आता इथे मी बघा काजू कतली असते त्याप्रमाणे काजू कतली त्रिकोणी असं ही वडी कट करत आहे. अशा वड्या दिसायला छान आकर्षक दिसतात. पहा ही कोबीची वडी किती छान दिसत आहे, त्यामुळे घरातील लहान मुलांना या वड्या खूप आवडतात. उरलेले पिठाचे सगळे मी या वड्या अशा कट करून घेते. ही कोबीची वडी एकदम कुरकुरीत होण्यासाठी मी डीप फ्राय करणार आहे. तर बघा कढईमध्ये तेल चांगलं मध्यम गरम झालेलं आहे. आता या गरम तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या 6 ते 7 वड्या मी इथं सोडून घेतल्या आणि इथं 2 ते 3 मिनटं वेट करायचं आहे तेलात वडी सोडल्यानंतर. आणि आता फक्त मी झाऱ्याने हलवून घेतलं आणि 2 ते 3 मिनटानंतर एक पलटी मारली. वड्यांना अशा एक आलटी पलटी करून घ्यायचं आहे. पहा इथे आपल्या वड्या चांगल्या या तरंगत आहेत तेलामध्ये. उलट सुलट केल्या की या वड्या दोन्ही बाजूने चांगल्या तळल्या जातात. आता बघा या वड्यांना चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तेल नितळून घेतलं. आता मी ह्या वड्या काढून घेते. आता ह्या वड्या सुद्धा राहिलेल्या सुद्धा असं तेल नितळून काढून घ्यायच्या आहेत. वडीला छान कलर आलेला आहे आणि कोबीची वडी चांगली कुरकुरीत झालेली आहे. आणि बघा बाकीच्या राहिलेल्या वड्या सुद्धा अशाच तेलात घालून घेतल्या आणि तळून घेतल्या. आता इथे पहा आपली ही कोबीची वडी तयार झालेली आहे, एकदम कुरकुरीत. आणि जरी आपण डीप फ्राय केलेलं असलं तरी सुद्धा ही वडी अजिबात तेलकट झालेली नाही, तुम्ही पाहू शकता इथं. आणि तेवढीच ती कुरकुरीत आहे आणि एकदम जबरदस्त चव आहे, खमंग आणि खुसखुशीत सुद्धा आहे. तुम्हाला जर ही वडी डीप फ्राय करायची नसेल तर शालो फ्राय सुद्धा ही वडी तुम्ही करू शकता. आणि अशी बनवून ठेवली की 10 मिनिटात फस्त होते, एवढी ती रुचकर आहे. आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा. आणि हो, अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.